आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। बदलापूर रेल्वे स्थानकात आलेल्या लोकलला हे अशा प्रकारे चाकरमानी प्रवासी सजवत होते। त्याचं कारण म्हणजे आज दसरा आणि विजयादशमीचा सण एक दिवस आधीच साजरा करण्यात आला। उद्याच्या दिवशी सुट्टी असल्यानं एक दिवस आधीच चाकरमानी प्रवाशांनी दसऱ्याचा सण उत्साहात साजरा केला। यासाठी या लोकल ट्रेनला विविध फुलांनी आणि पताक्यांनी प्रवाशांनी सजवलं होतं। मग अशीच नटून थटून ही लोकल ट्रेन बदलापूरहून CSMTला रवाना झाली। महिला प्रवासी आपल्या मराठमोळ्या पेहराव्यात आल्या होत्या। त्यांनी प्लॅटफॉर्मवरच फुगडी आणि गरब्याचा फेर धरला। यावेळी प्रवाशांनी ट्रेनच्या मोटरमनचे धन्यवाद मानत त्यांचा सत्कार केला। वर्षभर मुंबईची लाईफलाईन अर्थातच जीवनवाहिनी लोकल ट्रेन ही चाकरमान्यांना रोज आपल्या इच्छित स्थळी पोहोचवते आणि त्यामुळे या लोकल ट्रेनबद्दल कृतज्ञता व्यक्त करत रेल्वे प्रवाशांकडून लोकल ट्रेनमध्ये अशा प्रकारे दरवर्षी दसरा साजरा केला जातो आणि लोकल ट्रेनला अशा विविध फुलांनी आणि पताक्यांनी सजवलं जातं। एक वर्ष आम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो, कारण हा सण दसऱ्याच्या आदल्या दिवशी का घेतो, कारण दसऱ्या दिवशी आम्ही सर्वजण चाकरमानी आहोत, नोकरदार आहोत, कारण आम्हाला दसऱ्याच्या दिवशी सुट्टी असते। त्यामुळे आम्ही हा क्षण अनुभवण्यासाठी अगोदरचा दिवस आम्ही सिलेक्ट करतो आणि त्या दिवशी आम्ही सर्व एक मनानं आणि एक दिलानं खूप चांगलं कार्य करत असतो। आमच्या रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी रेल्वे स्थानकावरती जे लोक सेवा देतात, त्यामुळे मोटरमॅन, गार्ड, स्टेशन प्रबंधक, रेल्वे पोलीस, RPF आणि जे आमचे पत्रकार मित्र आहेत, जे एक वर्षात सेवानिवृत्त होतात जे प्रवासी, त्यांचा आम्ही सन्मान करत असतो। त्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करतो, कारण आमची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आमचा एक सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे। एक तो दशहरा है, बहुत साल में एक बार ये त्यौहार आता है। इसको हम लोग मतलब पूजा के हिसाब से सेलिब्रेशन करते हैं और करना चाहिए, हर लोगों ने करना चाहिए। जैसे अपना घर का सेलिब्रेशन करते हैं तो ऐसा भी ट्रेन का होना चाहिए। एक ट्रेन एक ऐसा चीज़ है हम लोगों का एक जीवन में कि सुरक्षित लेकर जाता है हम लोगों को जगह पे, और सुरक्षित लाके हम लोगों को छोड़ देता है। इतना हम लोगों को तकलीफ नहीं होती है, ट्रेन में सफ़र करने से तकलीफ नहीं होती है, वो सही लगता है हम लोगों को। इसकी वजह से मतलब ट्रेन का पूजा होना चाहिए। जिस तरीके से हम लोग घर का पूजा करते हैं उसी तरीके से ट्रेन का भी होना चाहिए। निर्मला सोरेस। काय सांगशील तू, ट्रेनने प्रवास करते, कशासाठी हा ट्रेनने प्रवास असतो? ट्रेनने प्रवास केल्यावरती आनंद मिळतो आणि मी ट्रेनमधून जाताना मी खूप एन्जॉय करते, खूप छान वाटतं। आणि आम्ही रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत येतो ना शूटिंगवरून, तर तरी लेट झाला तरी काही प्रॉब्लेम नसतो। मला खूप छान वाटतं ट्रेनने प्रवास करायला। ओवी पुरुषोत्तम देवधर। याच्यासाठी कारण की सर आम्ही नेहमी प्रवास करतो, खूप आनंदाने, उत्साहाने, मजा मस्ती करत प्रवास करतो। कितीतरी गोष्टी असतात, मित्रमैत्रिणी असतात, एक परिवारच आहे तो आमचा। घरचा परिवार जसा असतो तसा हा दुसरा परिवार आहे, जिथे दुःख सगळं आम्ही शेअर करतो, आठवणी शेअर करतो। ही आमची जीवनरेखा आहे, लाईफलाईन आहे एका प्रकारे, जिथं आम्ही सगळं एन्जॉय करतो। आमचे सगळ्या सहकाऱ्यांबरोबर हा आम्ही आनंद लुटत असतो आणि आमचे संस्थापक जे आहेत रमेश महाजन आणि त्यांची टीम यासाठी आम्हाला नेहमी सहकार्य करत असते, आमच्या अडीअडचणी समजून घेत असते आणि त्यातून आम्हाला मार्गदर्शन करतात आणि पुढे आम्हाला काय करायचं त्याचंही हे करतात आणि त्याच्यासाठी जे लागतील ते प्रयत्न ते नेहमी करत असतात। जसं की आता आपल्याला ट्रेनची रिक्वायरमेंट आहे, वाढल्या पाहिजेत किंवा प्लॅटफॉर्मची दुरुस्ती झाली पाहिजे, ह्या सगळ्यासाठी ते नेहमी आम्हाला सहभाग देत असतात आणि आमच्यासाठी मदतीसाठी नेहमी पुढे तत्पर असतात। मी कविता राजेश बालुगडे। गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूरकर प्रवाशांनी ही परंपरा राखलेली आहे। या परंपरेचं आता अनेक रेल्वे स्थानकातील प्रवासी अनुकरण करतात। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।